झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानोरानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाल मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग गणाजवळच्या एनव्हलप मध्ये मुलीची पत्रिका आणि तिचा फोटो. देवा नारायणा अचानक पावलास की तू. राधा महेश देसाई. राधा राधा घनश्याम आणि त्याची राधा. माई अहो घनश्यामच्या बॅगेमध्ये सापडला फोटो. नाकी डोळी नीटच आहे. अहो हे काय जन्मकुंडली बायोडेटा सगळं आहे त्याच्या बरोबर. रास काय म्हणालीस? रास कर काय माई? कर्क आपला शामराव मीन आहे जुळलं. कर्क आणि मीनच पटकन जुळलं. गो मी दट्या दिला ना त्याचा हा परिणाम काय. हो अहो पण एवढा परिणाम होईल असं वाटलं नव्हतं. स्वतःहून मुलगी बघतोय म्हणजे. आता बघतोय ना तेच महत्वाचं. अगो घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण घोडा स्वतः पाण्यात उतरला तर आपण कशाला खोडा घालायचा. हे बघ देवकी त्याचा विचार बदलायच्या आत आपण पुढची पावलं उचलायला हवीत काय. हो पण नेमकं आपण काय करायचो माई? नाही तो आपण एक काहीतरी करायला जायचो आणि हा घनश्याम चिडला बिडला म्हणजे. चिडतोय कसला. त्याच्या बॅगेत सापडला ना फोटो आता नाही म्हणायची सोयच राहिली नाही त्याला. लाव लाव फोन लाव मुलीला. नंबर आहे ना? नंबर आहे माई पण हा लँडलाईन आहे. हो अगं लँडलाईन तर लँडलाईन ताबडतोब फोन कर. हो देवा हे स्थळ पक्क झालं ना तर गंगेत घोडं आलं बघ. अरे बाप रे. लिसन ए अजिबात रडायचं. हे घे बरं पाणी पी. पाणी पी. तू का रडतेस इतकी? हा लिसन घनाने फक्त त्या मुलीचा फोटो आणलाय घरात. तिला नाही आणली आहे पसंत करून. काय अगं काय. तू एक काम कर तू आधी बोल आणि मग रड किंवा काय ते रडून घे पोटभर. मी थांबते मग बोल. हा हो काय. इकडे बघ इकडे बघ. हे बघ अजिबात काळजी करू नकोस. हा लिसन इतकी छान गोड मुलगी आहे माझी. गणाची काही भिशाद आहे का की तो दुसरी कुठली मुलगी पसंत करून आणेल. तूच बायको होणारच त्याची. पण त्यासाठी तू खूप छान दिसायला हवंस की नाही. हो की नाही. मग रडायचं नाही. हा अजिबात रडायचं नाही. उगाच काहीही विचार करायचे नाही. पी पाणी पी. पण यावेळी प्रकरण जरा वेगळंच वाटतंय ग मला.
घना स्वतःच त्या मुलीचा फोटो घेऊन आलाय. अगं ए सुमुखी, ऐक, लिसन 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 लिसन. हॅलो. हॅलो, देसाई का? म्हणजे हे महेश देसाईंचं घर आहे का? हो, महेश देसाई बोलतोय. आपण कोण? अहो, आम्हाला ना तुमच्या मुलीचा फोटो सापडला. अगं सापडला काय? मिळाला म्हणावं, नाहीतर विचारतील कुठे सापडला. मग सांगावं लागेल पोराच्या खिशात. मग कसलं जुळतंय? नाही, फोटो सापडला म्हणजे नाही, सापडला म्हणजे मिळाला. मिळाला म्हणजे बघितला आम्ही. लग्नाची आहे ना तुमची मुलगी. आमचा घनश्यामही, म्हणजे माझा मुलगा. हो, माझा मुलगा घनश्याम, तोही लग्नाचा आहे. अरे वा, हो का? हो. काय नाव म्हणालात आपलं? अगं बाई, नावच नाही मी सांगितलं होय तुम्हाला. मी सौ देवकी काळे, माझे मिस्टर श्रीपाद काळे आणि आमचा मुलगा घनश्याम काळे. कळलं. पुढं? एकुलता एक आहे. अरे वा, आमची राधा पण एकुलती एक आहे. हो, काय सांगताय काय? हा, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, स्वतःची फर्म आहे त्याची. अच्छा अच्छा अच्छा. माझी मुलगी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि ऍड एजन्सी मध्ये काम करते. हो हो हो. माझे मिस्टर LICत होते, आता रिटायर्ड झालेत. मी पण रिटायर्ड झालोय. AB फार्मामध्ये काम करत होतो. असं असं. आणि माझे दीर. बाकी सगळं भेटल्यानंतर बोलूया का? कधी भेटूया? कधी काय? आम्हाला काय उद्या पण चालेल. नाही, चालेल मलाही. हो, पण कसं आहे, आधी मुलीला विचारलं हवं. आपल्या वेळी निराळं होतं, आई वडील वेळ ठरवायचे, आपण पाळायचो. पण नाही, मला मुलीला विचारावं लागेल. हो, आमच्या घनश्यामलाही असं परस्पर ठरवलेलं नाही आवडायचं. पण तसा ऐकतो तो आमचं. नाही, तशी राधा सुद्धा काही माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. ऐकेल माझं. पण विचारतो मी तिला. बरं, बाय द वे, फोटो सापडला असं म्हणलात म्हणजे आमच्याकडे कुठून आला म्हणजे म्हणजे काय ते हे. बाय द वे, तुम्ही क्षेत्रमाड्यांकडे जाता का? हा, अहो बरोबर. हो, क्षेत्रमाडे बाईंच्याकडेच. हो हो. हा, मग बरोबर आहे. बरं, मी विचारतो आणि कळवतो. मी बोलते आमच्या घनश्यामशी. तिच्याशी बोलून कळवतो म्हणाले. तू आता माझ्याशी बोलणार आहेस? मला माहित होत. मला पण. अरे, मला माहित होत माझा घना कधीच कोणाला दुखवणार नाही. तुझ्याशी बोलायचं नाही ठरवलं, पण मला किती त्रास होत होता माहितीये. सारखं रडू येत होत. खूप रागवलास? थोडासा. जाऊ दे आता. आम्ही सगळे खूप वाईट वागलो तुझ्याशी, पण आता झालं गेलं, विसरून जा. खूप गोड आहे मुलगी. थँक्यू. कोण? मी तर फार निराश होऊन गेले होते. वाटलं होतं तू इतक्या मुलींना नकार देतोयस, आता जगात तुझ्यासाठी कोणी शिल्लक आहे की नाही. पण आता तू स्वतः शोध घेतोयस, म्हणजे तुला हवी तशी मुलगी मिळणारच. एक मिनिट आई. कोण मुलगी? कुठली मुलगी? काय बोलतेस तू? ह्या मुलीबद्दल. ही कोण आहे आई? मी हिला ओळखत नाही. मी हिला कधी भेटलेलं नाही आई.
पण भेटायची इच्छा दर्शवलीस हे काय कमी आहे आमच्यासाठी? मी आई एक मिनिट आई मी 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 हिला भेटायची इच्छा दर्शवली. आई मी हिला ओळखत नाही. मला मला कुठे कुठे भेटली तुला? म्हणजे कुठे सापडला हा फोटो तुला? नाही, फोटो कुठे सापडला आई? मी हिला ओळखत नाही. लबाड. स्वतः फोटो घेऊन फिरतोयस आणि मला विचारतोस कुठे सापडला फोटो म्हणून? मी कळलं रे, कळलं राजा. तू काहीही बोलला नाहीस ना तरी मला तुझ्या मनातलं कळलं राजा. एक मिनिट. या फोटोच्या मागे या मुलीच्या घरचा नंबर आहे. काय आहे, काळे नावाचा एक मुलगा आहे. पण मी कोणालाही भेटणार नाहीये. तुला माझं ऐकावं लागेल. नाही. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आई तू फोन केला? तिच्या वडिलांचीच बोलले मी. ते काय म्हणाले की मुलाला विचारून सोयीची भेटीची वेळ ठरवा म्हणून. आणि हे म्हणाले उद्याच उरकून टाकू. लग्न? अगं बाई 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 बाई. लग्न उरकण्याच्या गोष्टी करतोस? छान 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 छान. चला, माझा जीव अगदी भांड्यात पडला. आता लगेच त्यांना पुन्हा फोन करून सांगते उद्याच भेटूया म्हणून. इकडे 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 अरे काय- नाही, इकडे इकडे बस. इकडे बस. आई या मुलीला मी ओळखत नाही. मला खरंच माहिती नाही ही कोण आहे. तुला खरंच माहिती नाही? नाही नाही. शाबास, माईंचं नातू शोभतोस खरा. काय पण नाटक करतोयस आई अरे, मुलीचा फोटो जवळ घेऊन फिरतोयस आणि म्हणे ही कोण मला माहिती नाही. बर, मी सांगते हिचं नाव. ही आहे राधा. राधा. या घनश्यामची ही राधा. आई आई हा फोटो माझ्या बॅगेत होता. आता ही एक नवीन टेप आहे. हॅलो. हॅलो. अरे आलात का तुम्ही? बसा बसा. घ्या, गरम गरम कॉफी घ्या. दमून आलाय ऑफिस मधनं. कॉफी तयार? म्हणजे काय, अरे ऍज युजल. थँक्यू. घ्या. काय मग कसा गेला आजचा दिवस? भयंकर हेक्टिक गेला आजचा दिवस. का ग? काही नाही, आमच्या सरांच्या केबिन मधली सिस्टीम क्रॅश झाली आज. अरे बापरे. बराच डेटा गेलाय त्यामध्ये. हो. एक इंजिनियर आला होता. सॉफ्टवेअर इंजिनियर. तो म्हणाला की डेटा रिट्राईव्ह करता येईल, उद्या परत येणार आहे. बघू काय होतंय. नाही, करेल तो, करेल. सॉफ्टवेअर इंजिनियर. हे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात खूप इंटरेस्टिंग. नाही, माझ्या मित्राची मुलगी आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे, गाण्याची आवड आहे, तुफान वाचन आहे, बर, दिसायला स्मार्ट आहे आणि अशी बघ टिप टॉप. काय झालं? तुम्ही काय आता काय मला मुलींची स्थळ आणताय का? नाही ग, नाही ना. तू पण नाही. काय झालं त्याचं, मी असं म्हटलं की सॉफ्टवेअर इंजिनियर असलेली मुलगी जर अशी आहे, गाण्याची आवड आणि वाचन आणखीन, तर मग सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला मुलगाही तसाच असला पाहिजे. गाण्याची आवड असली पाहिजे, छान वाचन असलं पाहिजे, स्मार्ट, हँडसम, प्रॉपर हेअर कट, नाही का? ग्रेट. काय लॉजिक आहे. कॉफी घे ना तू. अजून आणू का थोडीशी? घेते कॉफी घेते मी. पण काय काही स्थळ वगैरे आलंय का? स्थळ काय, काळे नावाचा एक मुलगा आहे. ऐक 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 ऐक.
खूप घरची चांगली माणसं आहेत. म्हणजे मी त्यांच्याशी फोनवरच बोललो बरं का. आपल्याला उद्या त्यांना जाऊन भेटायचं आहे. उद्या उद्या शक्य नाहीये पप्पा. उद्या मला देवधरांच्या पोस्टर मेकिंगचं काम आहे, मला मीडिया मेथडचं लोगो बनवायचं आहे, नंतर मेहतांची मीटिंग आहे, आर्टवर्कचं करेक्शन आहे, काहीतरी 2 नवीन क्लायंट्स आहेत. उद्या प्लीज मला उद्या शक्य नाहीये. हे बघ, ही शेवटची रिक्वेस्ट आहे माझी. बस यानंतर मी तुला आग्रह करणार नाही, कशाही साठी भरीस पाडणार नाही. मग तो झालं. पण मी कोणालाही भेटणार नाहीये. तुला माझं ऐकावं लागेल. नाही. तुम्ही त्याला एकट्यालाच पाठवता मुलगी बघायला. त्याला काय रान मोकळच मिळतं. यावेळेला असं करा, तुम्हीही जा त्याच्या बरोबर. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. त्याच्या आईनी सांगितलंय तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. असेल. तो एकुलता एक आहे. मग मी काय लोणचं घालू का त्याचं? आधी भेटा, लग्न करा, मग काय त्याचं लोणचं घालायचं का काय ते ठरवा तुम्ही. पप्पा हा, इट्स फायनल. बरं त्यालाही असं परस्पर वेळ ठरवलेला आवडत नाही बरं का. वा, एक गुण जुळतोय आमचा. बघ, जुळला का नाही. पण म्हणून मी त्याला भेटणार नाही, अजिबात नाही. राधा, का मी तुला सांगतोय माहितीये का. अगे हे बघ, मला ना असं आतून असं कुठेतरी वाटतं आहे की हा पुढे जाऊन होणारा माझा जावई आहे. हा मुलगा हाच माझा जावई आहे. आता जर तू त्याला भेटली नाहीस ना, तर मग आयुष्यभराची संधी हुकणार आहे तुझी. कसं आहे माहितीये का पप्पा, मी ना खूप थकली आहे आता. थकवा आलाय मला हे असं मुलांना भेटून. काय होतं माहितीये का, मी मुलांना रिजेक्ट करते ना, त्यामुळे मला असं वाटायला लागतं की माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तसं नाही आहे की नाही. मग मला ना आता मला नाही जमणार पप्पा हे असं मुलांना भेटणं वगैरे. मला खूप त्रास होतो त्याचा. प्लीज ऐक बेटा सोन्या, तुम्हाला पोचतच नाही का मी काय नाही तसं नाही. तुझ्या बाल्यासाठी ऐक तर खरं माझं सोनू. ए सोन्या, आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपोज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा जळो देवापाशी उजेड पडो तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. यावेळी तरी घनाला मुलगी पसंत पडू दे रे बाबा. काकू, हा काय घना दादा मुलगी बघायला जातोय. उद्या जाणार आहे. अगं देसाई म्हणून आहेत मंडळी, खूप चांगली आहेत. तू भेटलीस? अगं भेटले नाही, पण फोनवर बोलले ना मी त्यांच्याशी. यावेळी तरी घना दादाचं सगळं नीट होऊ दे बाबा. प्लीज प्लीज प्लीज. लव यू लव यू लव यू देवा. एवढं लव्ही लव्ही कशाला म्हणते. घना दादाचं झालं की तुला मार्ग मोकळा आहे म्हणून. तू जास्त बोलू नकोस. अरे अरे भांडताय काय दिवे लागणीच्या वेळेला. आणि बघ ज्ञाना, आज सुद्धा देवाकडे तू हेच मागायचंस, दुसरं तिसरं काही नाही. अरे सगळ्यांची इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल ना की पूर्ण होतात म्हणतात मागणं. हो, यावेळी तरी घना दादाला माझ्यासारखा सुज्ञपणे विचार करून निर्णय द्यायची बुद्धी दे, हेच मागितले मी देवाकडे. म्हणजे कसं आहे ना, मी जर त्या ठिकाणी असतो तर मी कसा वागलो असतो असा विचार करून जर तो वागला तर सगळं बरोबरच होईल. अजिबातच नाही. तू जसा वागतोस तसे सगळे वागायला लागले ना तर जगाची फक्त वाट लागेल. काकू, याला प्लीज सांग. हा असं दरवेळेला काहीतरी सांगतो वेगळं वेगळं देवाला, आणि मग देव सुद्धा कन्फ्यूज होतो. अगं त्याला सांगून काय उपयोग आहे. घनाला कोण समजवणार. धड बोलत नाही मुलीशी. 2 मिनिटातच आटप तर घेतो ग. मग कशी पसंत पडणार मुलगी त्याला. देवू का काकू एक सांगू. नको. नाही सांगतोच. सांग. म्हणजे कसं आहे ना, यात खरं तर तुमचीच चूक आहे. माझी? हो, तुम्ही त्याला एकट्यालाच पाठवता मुलगी बघायला. त्याला काय
रान मोकळंच मिळतं नकार द्यायला. यावेळेला असं करा, तुम्हीही जा त्याच्याबरोबर. म्हणजे काय होईल, थोडं तरी बोलावंच लागेल ना मुलीशी त्याला. वा, काय पण सल्लाय, जसं काही दादाला पटणारच आहे ना. आधीच तो मुलगी बघायला जायचं म्हटलं तरी नाही नाही म्हणत असतो. आता आणखीन काका काकू पण गेले त्याच्यासोबत, तर मग जायलाच नकार देईल तो. बरोबर आहे की नाही काकू? बरोबर आहे. अरे ज्ञाना, तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. अरे हो, आम्ही पण जातो ना घनाच्या सोबत उद्या. मी आत्ताच बोलते यांच्याशी. अरे मला कसं नाही सुचलं. तू ना वाट लाव सगळी. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.